नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं सहज इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत. पहा, मी आतापर्यंत बरेच कन्सेप्ट यावर अपलोड केलेले. काही कन्सेप्ट असे आहेत की तुमच्या रोजच्या वापरातले आहेत, काही कन्सेप्ट असे आहेत की तुम्हाला त्याचा अभ्यास करावा लागणार आहे. पहा, सराव करा, प्रॅक्टिस करा आणि जेवढी शक्य होईल तेवढं तुम्ही बोलण्याचा प्रयत्न करा. आजचा माझा जो टायटल आहे व्हिडिओचा, इंग्रजी बोलण्याचा संकल्प करा. बघा, तुम्ही जोपर्यंत कुठल्या गोष्टीचा संकल्प करत नाही ती गोष्ट तुम्हाला भेटणार कधीच नाही. किंवा तुम्ही एखादं जर काम करत असाल, ते काम तुम्हाला पूर्णपणे त्याच्यात तुम्हाला 100% देऊन तुम्हाला ते काम करायचंय, राईट. मग त्याच्यामुळे तुमचा दृढ निश्चय आणि तुमचा संकल्प असणं गरजेचं आहे. पहा, आज तुम्हाला जो कन्सेप्ट मी शिकवणार आहे, जो बघा आहे, हे काम पूर्ण करायला 2 तास लागतील. मला हे काम पूर्ण करायला 2 तास लागतील. बघा, ह्याच्यामध्ये हे काम, त्याच्या आधी काय ऍड झाले, मला हे पुस्तक लिहायला 10 वर्ष लागले, 20 मिनिटं लागतात. बघा, वेळ लागतो. बघा मित्रांनो, वेळ लागतो. नंतर आहे वेळ लागला. नंतर आहे वेळ लागेल किंवा लागणार किंवा लागते. मग ह्याच्यासाठी तुम्हाला काय वापरायचंय, कुठला कन्सेप्ट वापरायचंय, कुठल्या सूत्रानुसार तुम्हाला बनवायचंय, राईट. तेच आज मी ह्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पहिले सबस्क्राईब करून घ्या. माझं नाव अतुल आहे. बघा, माझं अजून एक चॅनल आहे. हे कन्सेप्ट समजण्याकरिता तुम्हाला काही गोष्टी माहिती असणं गरजेचे आहेत. जसे की बघा, सिंपल प्रेझेंट टेन्स, नंतर आहे सिंपल पास्ट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स. म्हणजे ह्या 3 काळांची तुम्हाला माहिती असणं गरजेची आहे. बघा, माझं अजून एक चॅनल आहे, त्या चॅनलचं नाव लिहून देतो तुम्हाला, अतुल सर ओनली इंग्लिश क्लास. ह्याच्यावर फक्त तुम्हाला ग्रॅमॅटिकल कन्सेप्ट तिथे शिकायला भेटतील आणि इथं ह्या चॅनलवर फक्त तुम्हाला स्पोकन इंग्लिशचे कन्सेप्ट शिकायला भेटतील. बघा, ह्या चॅनलवर जाऊन तुम्ही सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर टेन्स यांचे कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. एका लेक्चरमध्ये एकच कन्सेप्ट मी शिकवलेला आहे. पहा, तुमच्या लक्षात येऊन जाईल तिथे गेल्यानंतर. आता वेळ लागतो, वेळ लागला, वेळ लागेल, लागला. आता ह्याच्यासाठी तुम्हाला हे 3 काळ महत्वाचे आहेत. ह्या 3 काळांचा अभ्यास तुम्हाला होणं गरजेचं आहे. बघा, आणि ह्याच्यानंतर आता हे आपण कुठल्या ह्याच्यानुसार बनवणार, बघा, त्यासाठी तुम्हाला टेक, बघा, टू, टेक, टूक, टेकन. आता याचा पहिला अर्थ काय बघा, पहिला अर्थ आहे याचा घेणे आणि दुसरा अर्थ आहे याचा लागणे. आता बघा कसं, राईट. तुम्हाला इथं टेकचा अर्थ काय, फर्स्ट फॉर्म, हा सेकंड फॉर्म आणि हा थर्ड फॉर्म. हे 3 फॉर्म तुम्हाला माहिती असणं गरजेचे आहेत, कारण की याच्यामध्ये फर्स्ट आणि सेकंडचा वापर आहे. बघा, घेणे आणि लागणे असं त्याचे 2 अर्थ होतात. मागील सेशनमध्ये आपण पाहिलं होतं मेकचे 3 अर्थ होतात. जसे की पहिला अर्थ आहे त्याचा बनवणे, दुसरा अर्थ आहे करणे आणि तिसरा अर्थ आहे काय, भाग पाडणे. तसंच ह्याचं टेकचा अर्थ आपण घेणे अर्थाने पण वापरू शकतो आणि दुसरा आहे लागणे. आता बघा कसं, आता हा वाक्यरचना तुम्हाला बनवायचे. आता ह्या बनवण्यासाठी तुम्हाला एक सूत्र तुम्हाला सांगणार आहे, त्या सूत्रानुसार तुम्ही त्या वाक्यरचना बनवा. बघा, ह्याचं सूत्र पहा, म्हणजेच रचना आपण म्हणू. बघा, ह्या रचनांचं सूत्र, सुरुवातीला काय करायचं तुम्हाला, इट, नंतर आहे टेकचं रूप पण काय, काळानुसार वापरणे. नंतर आहे काय, कालावधी दर्शक शब्द. त्याच्यानंतर आहे V1 आणि नंतर मग ऑब्जेक्ट. बघा कसं, हे काम पूर्ण करायला 2 तास लागते. आता लागतील म्हणलं तर काय की फ्युचर. मग कुठला फ्युचर आहे याच्यामध्ये, सिंपल फ्युचर टेन्स. बघा, आता ती वाक्यरचना तुम्ही कसं बनवणार, सुरुवातीला काय, इट. आता सिंपल फ्युचर टेन्सचं सूत्र काय, सब्जेक्ट प्लस विल शॅल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट, बरोबर. आता इथं काय येणार तुम्हाला, विल, नंतर काय, क्रियापदाचं फर्स्ट फॉर्म म्हणजे काळानुसार, इट विल टेक. नंतर काय, कालावधी दर्शक शब्द, किती,
2 तास म्हणजे 2 hours. काय नंतर काय वर्ब 1 सेकंड याच्यामध्ये 2 राहिला मित्रांनो. तिथं काय करा, कालावधी दर्शक शब्द आहे ना त्याच्यानंतर 2 घ्या आणि नंतर वर्बचं फर्स्ट फॉर्म आणि नंतर मग ऑब्जेक्ट. बघा 2 hours. काय इट विल टेक 2 hours टू काय पूर्ण करायला, फिनिश धिस वर्क. बरोबर. आता हे आपण ह्या सूत्रानुसार बनवलं. आता मला हे काम पूर्ण करायला 2 तास लागतील. आता याच्यामध्ये काय झाले, ऍड मला. मग तुम्हाला ते कुठं वापरायचंय, हे ज्यावेळेस तुम्ही टेकचं काळानुसार घेणार ना त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय, कर्त्याची द्वितीया. काय कर्त्याची द्वितीया तुम्हाला वापरायची. कुठं, इट प्लस टेकचं रूप. आणि हे बघा टेकचं रूप काळानुसार आणि कालावधी दर्शक शब्द ह्याच्यामध्ये तुम्हाला काय घ्यायचंय, कर्त्याची द्वितीया. जसे की बघा इट विल, सुरुवातीला मी येणार नाही. इट विल टेक मी 2 hours टू फिनिश धिस वर्क. म्हणजे काय, मला हे काम पूर्ण करायला 2 तास लागतील. बघा हे वाक्यरचना आपण दररोज बोलतो. तुम्ही कुठं ना कुठेतरी ऐकलं असणार किंवा तुम्ही स्वतः वापरलेलं असणार. बरोबर. मग त्यावेळेस तुम्हाला ह्या कन्सेप्टनुसार तुम्हाला वाक्यरचना बनवायचे. आता त्याच्यानंतरचं पहा, हे झालं तुमचं सिंपल फ्युचर टेन्स मधलं. आता त्याच्यानंतरची वाक्यरचना आहे, हे पुस्तक लिहायला 10 वर्ष लागले. बघा हे पुस्तक लिहायला 10 वर्ष लागले. आता कुठलं सूत्र, हेच सूत्र तुम्हाला वापरायचं, पण काळानुसार याचं काय होणार, चेंजेस होणार. काय काळानुसार याच्यात चेंजेस होणार. जसं की बघा आधी काय केलं होतं आपण, विल घेतलं होतं. आता इथं काय करायचंय, मला हे पुस्तक लिहायला 10 वर्ष लागली. म्हणजे लागलं कशात येणार, सिंपल पास्ट टेन्स मध्ये. म्हणजे इट टूक. काय इट टूक बघा हे पुस्तक लिहायला टू राईट, सॉरी कालावधी दर्शक, इट टूक 10 years. कालावधी दर्शक पहिल्यांदा काय इट, नंतर टेकचं काळानुसार रूप, नंतर कालावधी दर्शक शब्द. किती, 10 वर्ष. म्हणजेच 10 years टू राईट धिस बुक. म्हणजे इट टूक 10 years टू राईट धिस बुक. म्हणजे मला हे पुस्तक लिहायला, हे पुस्तक लिहायला 10 वर्ष लागले. आता ह्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला, इट टूक मी 10 years टू राईट धिस बुक. म्हणजे हे पुस्तक मला लिहायला 10 वर्ष लागले. फक्त तुम्हाला काय करायचंय, इट टूक नंतर तुम्हाला काय करायचं, कर्त्याची द्वितीया वापरायची. कुठलाही घ्या तुम्ही कर्त्याची द्वितीया. जसं की बघा इट टूक हिम 10 years टू राईट धिस बुक. म्हणजे त्याला हे पुस्तक लिहायला 10 वर्ष लागले. इट टूक अस 10 years टू राईट धिस बुक. आम्हाला हे पुस्तक लिहायला 10 वर्ष लागले. म्हणजे सगळा खेळ, जर तुम्हाला कर्त्याची द्वितीया ऍड केली तर तुम्हाला त्याच्यामध्ये त्या अर्थानुसार त्याचा, जसं की बघा मीचं काय होणार, मला. म्हणजे जे कर्त्याच्या द्वितीयाचा अर्थ आहे तो इथं मराठीमध्ये येणार. ओके. आता त्याच्यानंतरचा आहे बघा, हे झालं सिंपल पास्ट टेन्स. आता ह्यानंतरचा आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. बघा तुमचे दोन्ही कन्सेप्ट मी क्लिअर करतोय. शाळेत जायला 20 मिनिटं लागतात. आता इथं तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्सचा कन्सेप्ट क्लिअर असला पाहिजे. इट वापरतोय म्हणल्यावर आपल्याला त्यानंतरचं जे वर्ब असेल त्यानंतर तुम्हाला काय वापरायचंय, एस किंवा ईएस. आता इथं तुम्हाला एस वापरायचंय. इट टेक्स 20 minutes टू गो टू स्कूल. बघा इट टेक्स घेतलं इथं, नंतर कालावधी दर्शक शब्द, त्याच्यानंतर टू आणि वर्बचं फर्स्ट फॉर्म आणि नंतर ऑब्जेक्ट. बरोबर. इट टेक्स 20 minutes टू गो टू स्कूल. म्हणजे शाळेत जायला 20 मिनिटं
लागतात. आता ह्याच्यामध्ये जर असं आपण म्हणलं मला शाळेत जायला 20 मिनिटं लागतात, मग हे वाक्य कसं बनवणार? फक्त तुम्हाला काय करायचंय, टेक आणि कालावधी दर्शक शब्दाच्या मध्ये कर्त्याची द्वितीय तुम्हाला ऍड करायची. जसं की बघा, इट टेक्स मी 20 minutes टू गो टू स्कूल. काय? टू गो टू स्कूल म्हणजे मला शाळेत जायला 20 मिनिटं लागतात. त्याला शाळेत जायला 20 मिनिटं लागतात. इट टेक्स हिम 20 minutes टू गो टू स्कूल. बरोबर, आलं लक्षात? बघा, हे कन्सेप्ट मी तुमचे क्लिअर करून दिलेत. वेळ लागतो, वेळ लागला, वेळ लागतील म्हणजे लागेल, लागला आणि लागतो. हे ज्यावेळेस तुम्हाला तुमच्या दैनंदिन वापरामध्ये येतं त्यावेळेस तुम्हाला काय, इट टेक्सचा कन्सेप्ट तुम्हाला वापरायचा आहे. राईट. आता ह्याचं आहे थोडंसं क्वेश्चन मध्ये. आता क्वेश्चन मध्ये तुम्ही कसं बनवणार, ह्याला किती वेळ लागतो. राईट. जसे की बघा, हाऊ मच टाइम, म्हणजे बघा तुला शाळेत जायला किती वेळ लागतो म्हणजे हाऊ मच टाइम डू यू टेक गो टू स्कूल. जसे की बघा, लिहून देतो मी, हाऊ मच टाइम डू यू टेक टू गो टू स्कूल आणि क्वेश्चन मार्क. बघा, हाऊ मच टाइम डू यू टेक टू गो टू स्कूल. आता जर हेच तुम्हाला जर पास्ट टेन्स मध्ये करायचं असेल तर काय करायचंय, इथं डूच्या ऐवजी डीड ऍड करा. हाऊ मच टाइम डीड यू टेक टू गो टू स्कूल म्हणजे तुम्हाला शाळेत जायला किती वेळ लागला. आता हे जर तुम्हाला फ्युचर करायचं असेल तर इथे डीडच्या ऐवजी काय करा, विल. हाऊ मच टाइम विल यू टेक टू गो टू स्कूल म्हणजे तुम्हाला शाळेत जायला किती वेळ लागेल. बघा, फक्त इथं काय करा, इथं जो आहे इथला वर्ब फक्त चेंज होईल आणि नंतरचा ऑब्जेक्ट चेंज होईल आणि इथं काळानुसार चेंजेस करा. त्यासाठी तुम्हाला सांगितलं सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर हे 3 काळ पाहून घ्या, मग तुमच्या हे लक्षात येऊन जाईल. काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर पहिले चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असंच एक कन्सेप्ट घेऊन येऊ पुढील सेशनमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.